तर एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट केली जात असतानाच तिकडे शिंदेंच्याकडून श्रीकांत शिंदे यांनी वर्धापन दिनाचा टीजर शेअर केलेला आहे। उबाठाला बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची आठवण त्यातून त्यांनी करून दिली आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आहे, जिथे ना मालक ना नोकर, सगळे कार्यकर्ते असा उल्लेख या टीजरमध्ये केला गेलाय। खासदार श्रीकांत शिंदेंनी हा टीजर शेअर केलाय। सर, कशा पद्धतीची ही तयारी झालेली आहे? आपण संध्याकाळी जे मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत ते ऐकण्यासाठी आतुर आहात। हो, अगदी नक्कीच। अतिशय सुंदररित्या इथे कार्यकर्ते जनतेसाठी व्यवस्था शिवसेना पक्षातर्फे केलेली आहे। हा 60वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत। जनतेमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येते। साधारण 40 ते 50 हजारापर्यंत इथे कार्यकर्ते आणि जनता येण्याचा आमचा अंदाज आहे आणि त्यानुसार आम्ही इथे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। साधारण 4 वाजल्यापासून हा संपूर्ण हॉल तुम्हाला तुडुंब भरलेला दिसून येईल। येणाऱ्या काळामध्ये अशा कोणत्या योजना या जनतेच्या हिताकरता आणल्या जाणार आहेत, आज तेच आपल्या सर्वांना ऐकायचं आहे। आम्ही स्वतः पदाधिकारी सुद्धा उत्सुक आहोत आणि जो नवीन जोश या गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेला आहे त्याच्याकरता कार्यकर्ते अधिक उतावळे आहेत की आज खरोखर काय घडणार आहे। जो हॉल आहे हा थोड्या वेळानंतर तुम्हाला इथे मुंगीला देखील शिरकाव नसेल। अशा वेळेस बाहेर जी जनता आणि कार्यकर्ते आलेले असतील त्यांची असुविधा होऊ नये, त्यांना एकनाथ शिंदेजी साहेबांचं भाषण ऐकायला मिळालं नाही असं होऊ नये म्हणून आम्ही बाहेर ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।